बसची वाट बघत आजऱ्याला चाललो आहे. आमचं जे मूळ गाव आहे ते आजरा तालुक्यामध्ये सरंबळवाडी नावाचं छोटंसं खेड आहे. महागावच्या पलीकडं आणि मलिगरेच्या अलीकडं, ज्याचं नाव आजही नकाशात नाही पण अस्तित्वात आहे, असं ते छोटं खेड. आणि त्या छोट्या खेड्यातला मी छोटा माणूस आहे. तर आम्ही मूळचे कोकणातले. वेंगुर्ला तालुक्यामध्ये ओरडावडा नावाचं गाव आहे. तिथले आमचे पूर्वज, तिकडचं आमचं आडनाव खासे सावंत. आणि मग पूर्वज आमचे आले असे 150-200 वर्षापूर्वी या निमित्ताने इकडे देशावर आले आणि इथं स्थायिक झाले. तर आमच्या घराण्याचे मूळचे पूर्वज होते नागोजी बाबा, नंतर त्यांचे वडील बाबाजी सावंत, त्यांचे वडील ज्योती सावंत म्हणजे आमचे आजोबा, आणि आमचे वडील रामचंद्र ज्योती सावंत. ते पेशानं शिक्षक होते. हे आमच्या ग्रामदैवत दुर्गामातेचं मंदिर. या मंदिराचा जीर्णोद्धार 20-30 वर्षापूर्वी झाला. इथं जे जुनं मंदिर होतं त्याची एक वेगळ्या प्रकारची शोभा होती. असं जुन्या धाटणीचं मंदिर, दोन्ही बाजूला 2 ओवऱ्या, मध्ये असा मोठा व्हरांडा, लोक यायचे, बसायचे, गप्पा गोष्टी करायचे. इथं डाव्या हाताच्या बाजूला एक ओहरी, उजव्या हाताच्या बाजूला एक ओहरी, आणि नेमकं उजव्या बाजूला जी ओहरी पडवी ज्याला म्हणतो आपण ती होती, त्या ठिकाणी आमच्या वडिलांची म्हणजे रामचंद्र ज्योती सावंत या शाळेचे संस्थापक ते आमचे वडील. त्याला रामू मास्तरांची शाळा असे सगळेजण म्हणायचे. ती त्यांची शाळा होती. मी त्यांचा विद्यार्थीच होतो आणि या शाळेत मी 4थीपर्यंत इथं शिकलो. तर हे मंदिर म्हणजे नुसती शाळा नव्हती, तर लोकशिक्षणाचं केंद्र होतं. घरामध्ये आमचं घर त्यावेळी सगळ्यांचं माहेरघर असायचं. आमचे वडील बसलेले असायचे, तिथं 5-15 माणसं नेहमी असायची, आणि आतल्या बाजूला आईनं चुलीवर भांडं चहाचं ठेवलेलं असायचं. पण ती कधी कंटाळली नाही, कधी तिनं कपाळाला लाठी घातली नाही, आणि मग वडिलांच्या बरोबर सेवाभावामध्ये ती अग्रेसर राहिली. यांच्या वडिलांनी, मी वट शाळेला जात नव्हतो त्यावेळी, ह्या आमच्या घरातून ते शाळेला जात होते. इथं शिकवायला सर होते ते शिक्षक. तर मी जनावरं राखायचा. त्यावेळी त्याने मला म्हटलं की बाबा तू, त्यावेळेला शाळा आमची 7 ते 10 आणखीन 3 ते 5 अशी होती. मग एक वेळ शाळा कर आणि एक वेळ तू संध्याकाळी ढोरं सोड. मग असं करीत त्याने जे मला शाळेची सवय लावली. महागावची बेरड समाजातली माणसं ती जांभळं काढण्यासाठी आली होती, आणि झिमझिम पाऊस पडत होता आणि निसरड झालेली होती. झाडावर ते चढले, आणि तो झाडावर चढलेला माणूस वर बघून ती जांभळं काढत असताना दुर्दैवानं त्याच्या पायाखालची फांदी मोडली आणि धाडकन खाली कोसळला. त्याला खूप मार लागलेला होता. आम्ही ते बघितलं. आम्ही घाबरून गावाकडे पळत आलो, आणि मग वडिलांना सांगितलं असं असं झालं आहे. त्यावेळी गावात ते 4-2 माणसं घेऊन वडील गेले तो वेळ, आणि त्या माणसाला आणून आमच्या त्या देवळामध्ये ठेवून त्याचं रात्रभर गावठी औषध पाणी सगळं, त्याला गरम गरम भाताच्या कण्या करून देणं, हे रात्रभर वडील जागे होते. आणि मग दुसऱ्या दिवशी बैलगाडीत घालून मागवाला नेऊन पाटगावकर नावाचे डॉक्टर होते, त्यांच्याकडे औषध पाणी करून त्याच्या घरी पोचवण्यापर्यंतचा हा जो वडिलांचा सेवाभाव पाहिला, तो आमच्या आयुष्यात सेवाभावाचा पहिला धडा आम्हाला मिळाला. सरंबळवाडीला शाळा 4थीपर्यंत आहे, आणि बहुतेक खेड्यामध्ये 4थीपर्यंत शाळा. आणि 4थीच्या नंतर आमच्या गावाच्या हे महागाव हे मोठं गाव, तिथं पूर्ण 5वीपासून ते आमचं 7वीपर्यंत शिक्षण महागावच्या शाळेमध्ये झालं. दररोज 5 किलोमीटर अंतर चालता यायचं, चालत जायचं, पाऊस वारा ऊन वगैरे सगळं. आज जे मी भराभरा चालतो आहे त्या चालण्याचा सराव म्हणा किंवा ते टॉनिक मला त्या काळामध्ये 70-80 वर्षापूर्वी मिळालं. मग या संयुक्त मराठा चळवळीमुळं
आम्हाला संकेश्वरला निरोप द्यावा लागला आणि परीक्षा झाल्यानंतर आम्ही यायला निघालो आणि गावाच्या विषेत आल्यानंतर माझी बहीण समोरून येत होती. पाण्याला येत असताना तिनं हंबरडा फोडला आणि त्याचवेळी माझे वडील गेल्याचं मला समजलं होतं. लहान लहान भावंडं आईनं लोकांच्या बांधाला जायचे, कुलमजुरी करायची, तेव्हा संध्याकाळची चूल पेटायची. हे दारिद्र्य इतकं होतं की ते कुणाच्याही वाट्याला येऊ नये असं ते दारिद्र्य होतं की आमच्या ताटात भात आम्हाला 8-8 दिवस दिसायचा नाही. कधी कधी आम्हाला उपाशी झोपायला लागायचं. मग माझा मीच विचार केला आणि आईला सांगितलं, आई मला आजऱ्याला जायचं आहे. तर आजरा म्हणजे त्यावेळी आमच्या तालुक्याचं ठिकाण एवढंच माहीत होतं. तर बाबा तू आजऱ्याला जाऊन काय करणार? तर मला पुढं शिकायचं आहे आणि मला दादांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे. आम्ही वडिलांना दादा म्हणायचे. दादांचं स्वप्न म्हणजे काय? तर ते जसे गुरुजी झाले तसं मला गुरुजी व्हायचं आहे आणि त्यांनी जशी वेगवेगळ्या स्तरावर सेवाभावी कामं केली तसंही मला करायचं आहे. पण मी या गोष्टीवर मात्र चिंतन केलं, विचार केला, मनन केलं, चिंतन केलं. अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलं, आगरकरांनी काय केलं, टिळकांनी काय केलं, साने गुरुजींनी काय केलं, यांनी सगळे माधुकरी मागूनच आपलं जीवन हे केलं ना. मग मला हे करायला काय हरकत आहे? मी मनाची तयारी केली. तर अमक्यांचा मुलगा आजऱ्यात भीक मागून जेवतो आहे असं मला माझ्या कानावर येतं आहे आणि ते माझ्या काळजाला घरं पडतात. तेव्हा मला ते काय ऐकायला होत नाही बाबा. मी गंभीर झालो. मलाही लोकांच्या एकंदर ह्याची कल्पना आली. तरीसुद्धा आईची मी समजू, आई बघ तसं काय नाही, माझी चांगली बोर्डिंगमध्ये व्यवस्था आहे. आता आपले दादा गेले, मग लोकांचं आमच्याकडचं बघण्याची दृष्टी बदलली. ज्याची चूल बंद त्याची अक्कल बंद. तर तू माझ्यावर विश्वास ठेव. मी अनेक 6 महिन्यांनी माझी 11वीची परीक्षा पास होणार. मॅट्रिक झालो की मी दादांच्यासारखा शिक्षक होणार आणि आपले दिवस जाणार. नाही तर 1 महिनाभराच्यामध्ये शिक्षकाची नेमणूक झाल्याचं पत्र आलं. आजरा तालुक्यामध्ये आजऱ्याच्या पश्चिमेला मेडेवाडी नावाचं 300 वस्तीचं गाव, तिथं माझी पहिली नोकरी 1/11/1960 साली सुरू झाली आणि मी दादांच्या स्वप्नात, माझ्या स्वप्नातला शिक्षक मी त्या गावात साकारलो. MRI स्कूलमध्ये आल्यानंतर परिचय झाला. त्याचं कौतुक वाटलं. सायकलिंग करणं, झाडावर चढणं, पोहणं या सगळ्या कला बघून मला आश्चर्य वाटलं, कौतुक वाटलं, अभिमान वाटला आणि त्याला म्हटलं, अरे आजपासून तुला वहीशाही सगळी माझी. आणि तो 8वी 9वी पास झाला. 10वीला दुर्दैवानं त्याची आजी वारली. त्यानंतर मोठा बाका प्रसंग आला. या मुलाचं चारवायचं कुणी, भरवायचं कुणी. सगळे शिक्षक म्हणायचे बाळूसाठी काही करायला पाहिजे, निघायचे, उठून जायचे. मी त्यात होतो. पण एक दिवस असा निश्चय केला की आज बाळूसाठी काहीतरी करायचं. म्हणून मी बाळूला घेतला आणि घरचा रस्ता धरला. आता ह्या मुलाचं बघणारं कोण नाही, याला कोणाचा आधार नाही, या मुलाला इथं ठेवायचं आहे. त्यावेळी ताईने सांगितलं, तटकन तुम्ही जर ते ठरवलं असेल तर 3 मुलात 4थं मूल म्हणून त्याचं चारवणं भरवणं काय असेल ते सगळं माझी करायची तयारी आहे. म्हणून सांगायला अभिमान वाटतो. माझ्यापेक्षा सुद्धा त्यांचं काम महत्त्वाचं कसं, तर तब्बल 12 वर्षे बाळूचं मुलाप्रमाणे त्यांनी सारं केलं. 31 मार्च 1999ला मी निवृत्त झालो. निवृत्त झाल्यानंतर निवृत्त होणाऱ्या सगळ्या बहुसंख्य लोकांच्या समोर काय करायचं हा प्रश्न असतो. माझ्यासमोर तो प्रश्न नव्हता. त्याचं कारण असं की मी निवृत्त होण्यापूर्वीच हा जो सेवाभावाचा उपक्रम माझ्या हातात मी घेतलेला होता तो माझ्या मनात पूर्णपणे रुजलेला होता. 2001 सालापासून आमचा या संघटनेशी संपर्क कसा आला तर 2001 साली मी इचलकरंजीला गेलो होतो आणि इचलकरंजीला माझा मुलगा आणि सून डॉक्टर आहेत आणि वृत्तपत्रामध्ये मी वाचलं ज्येष्ठ नागरिकांची सभा. मग मला असं वाटलं ज्येष्ठ नागरिकांची सभा कोण घेतं आहे, काय प्रकार आहे. म्हणून मी दैनिक सकाळच्या कार्यालयात जाऊन ही सभा कुठं आहे, काय आहे. तर त्यांनी सांगितलं बाबूराव डाळ्या नावाचे इथे एक मोठे सेठजी आहेत, सावकार आहेत आणि त्यांच्या प्रांगणामध्ये हा कार्यक्रम आहे. मग कुठं आहे तर ते गोविंदराव हायस्कूलच्या पाठीमागच्या बाजूला आहे. ठीक आहे. संध्याकाळी मी शोधत ते ठिकाण शोधत गेलो. माझ्या मनामध्ये ज्येष्ठ नागरिक संघटनेविषयीचं पहिलं बीजारोपण करायचं काम केले ते गोपाळ काका कुलकर्णी. त्यांना मी कधीच विसरू शकत नाही. आणि नंतर पुढं त्यावेळी संघाचे अध्यक्ष जे होते संघटनेचे कोल्हापूर जिल्ह्याचे ते देशपांडे काका कोल्हापूरचे. त्यांनी मला देशपांडे काकांनी
खूप मार्गदर्शन करायचं काम केलं. आमच्या संघटनेचा प्रस्ताव मागून घेतला, तो रजिस्ट्रेशन मिळवून द्यायचं काम केलं आणि मग आमच्या संघटनेचं रीतसर रजिस्ट्रेशन झालं आणि कामकाजाला आमच्या सुरुवात झाली. पहिले अध्यक्ष आमचे संस्थापक अध्यक्ष रावसाहेब बापूसाहेब कित्तूरकर. आम्हाला त्यांनी नेहमीच योगदान मोठं दिलं. सुरुवातीच्या खर्चाचे हे भार त्यांनीच वाहिला. आमच्या मिटिंगा सुरुवातीला त्यांच्याच बंगल्यावर व्हायच्या, पण जशी हे आमची सभासद संख्या वाढत गेली तसं त्यांनी आम्हाला विठ्ठल मंदिर मोकळं करून दिलं. विठ्ठल मंदिराचे ते ट्रस्टचे अध्यक्षच आहेत. त्यामुळं तिथलं आम्हाला जाजमं बसायला खाली खुर्च्या असोत, माईक असो, जेवणाचा कार्यक्रम, भांडी कुंडी, लाईट पाणी सबंध सगळं मोफत. आणि तिथं आमचे शानदार कार्यक्रम व्हायचे. वेगवेगळ्या प्रकारचे वक्ते आणायचे, त्यांची चांगली भाषणं व्हायची, वेगवेगळ्या गुणीजनांचा गौरव व्हायचा आणि हे सगळा खर्च अण्णा बघायचे. आज अण्णा जाऊन 10-15 वर्षे होत आली. आमच्यामध्ये एक पोकळी निर्माण, परंतु त्यांचे चिरंजीव अरविंद अण्णा यांनी ते अध्यक्षपद स्वीकारून ती पोकळी भरून काढलेली आहे. हे जे ज्येष्ठ नागरिक संघटना आहे ना सर, त्याचा खरोखर म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना फायदा होताना तुम्हाला दिसतोय का? म्हणजे फायदा होतोय की कोणत्या प्रकारे फायदा होतो सर? ते काय कुठं जायचं तर तुम्हाला ते ज्येष्ठांना हे करतात, मान देतात. बसमध्ये म्हणा कुठे आपलं घेत होता टेस्ट म्हणून बोलवून पुढे बसवतात. की मुलं बाळं मोठी झाली, शिकली, शहराकडे गेली, ती तिथंच गुंतली आणि त्यांचं घराकडे लक्ष नाही. आईवडील काय करतायत त्याची हे नाही. यामुळं त्यांची देखभाल करण्यासाठी किंवा त्यांना आधार म्हणून ज्येष्ठ नागरिक संघटनेची गरज भासली आणि ही चळवळ अशा पद्धतीनं खेड्यापाड्या पण ही पुणे आणि मुंबईतच चळवळ अडकून पडली, ती खेड्यात न्यायचं काम आम्ही केलेलं आहे. तर प्रत्येक गावामध्ये जाणं, त्या ठिकाणी तो संघ आहे की नाही चौकशी करणं, नसला तर त्याची स्थापना करणं. मग स्थापना करायची म्हटल्यानंतर मग त्या लोकांना कसं एकत्रित करायचं. मग ग्रामीण भागातले लोक म्हणजे हरवणारे असतात. कोण त्याच्यावर टीका करणार असते, कोण त्याच्यामध्ये लाभ किती होतो हे पाहणार असते, कुणाला नेमकं त्यामध्ये पुढारीपण करायचं असते. पण त्या सगळ्यांची एक माळ करायची आणि त्यांना त्यामध्ये ठेवायचं, हे कौशल्य बघ की त्या सरांच्या मध्ये. रिमोट एरियामध्ये जे लोक राहतात ज्येष्ठ नागरिक, त्यांना नवीन कायदे, ज्येष्ठासाठी काय वेलफेअरच्या गोष्टी आहेत किंवा ज्येष्ठासाठी गव्हर्नमेंटनं काय काय सुविधा बहाल केलेल्या आहेत ह्याची कल्पना नसते. आणि त्याची कल्पना आम्ही काय करतो, त्यांना कल्पना देऊन त्यांचं निवारण करण्याचा प्रयत्न करतो. जसं काय आता काही ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांचे मुलांच्या बाबतीत प्रॉब्लेम निर्माण होतात, मुलं सर्व्हिसला असून त्यांना बघत नाहीत. तर आता गव्हर्नमेंटनं नवीन कायदे काढलेले आहेत की मुलांना गव्हर्नमेंटचं जर अशी मुलं कोण असे वृद्ध म्हातारे असेल तर गव्हर्नमेंटकडून त्यांना पेन्शन वगैरे लागू होते, असं आम्ही त्यांना मार्गदर्शन करतो. ज्येष्ठ संघटना कशासाठी पाहिजे? ज्येष्ठ संघटना ओळखपत्रासाठी पाहिजे. हे जे ओळखपत्र आहे ते तुमच्याकडे काही ओळखपत्र काढून दिलेली आहेत. अजून काही वसंतराव ज्यांचे कागद आले असतील ते गोळा करा, विवराव सगळ्यात जा, माझ्याकडे द्या. ते ओळखपत्र अजून द्यायचे. तिथलं निमशिम काम अजून शिल्लक राहिलेलं आहे. ह्या ओळखपत्राच्या आधारे आपल्याला एस टीमध्ये अर्ध तिकीट आहे, रेल्वेचं अर्ध तिकीट आहे, विमानाचं अर्ध तिकीट आहे. त्यांचं मार्गदर्शन घेऊन आम्ही सुद्धा गावामध्ये त्या ज्येष्ठांच्या काही समस्या किंवा काही सवलती आहेत गव्हर्नमेंटच्या, ते आम्ही सांगत असतो. त्याचा फायदेसुद्धा काही लोकांना झालेले आहे. एस टी पास म्हणा, इतर ज्येष्ठांना काय सवलती मिळतात. बँकेमध्ये ज्येष्ठांच्या नावाने ठेवलं त्याला 0.5% 1% व्याज जादा मिळतो किंवा असं अनेक गोष्टी असतात. ते साधारण कोणतरी सांगावं लागतं आहे आणि ते सांगण्यासाठी वेळ द्यावा लागतो. तर सावंत सरांच्या सारख्या तालुक्याच्या अध्यक्षांनी अनेक गावामध्ये हे संस्था काढून फार मार्गदर्शन करून चांगलं उपक्रम राबवितात. मनापासून प्रयत्न केला. माझ्या घरचे लोक, मुलं मुली, बायको सगळ्यांनी त्यात सहकार्य केलं. म्हणजे सर म्हणतील ते काम, पत्रिका तयार करणं किंवा बिल्ले तयार करणं, याद्या तयार करणं. 6 महिने आम्ही त्या उद्योगामध्ये होतो आणि सरांचं वेळच्या वेळी मार्गदर्शन आडले की सरांना विचारायचं. असं करून आम्ही 1-2 वर्षामध्ये 108 लोकांना आम्ही दाखले दिले, सर्टिफिकेट्स. आज 108 लोकांनी त्यावेळी सगळ्यांनी एस टीचा फायदा घेतला.
65 वर्ष झाल्यानंतर एस टीचा जो आम्हाला पास मिळायचा होता ते आम्हाला मामाने येऊन घरात येऊन ते सगळं करून आजऱ्याला जाऊन त्यांनी स्वतः आम्हाला त्याने करून दिलं. ते करून घेऊन मी एक टाईम एस टीनं चंदगड मोळी म्हणून गाव आहे तिथं माझी मेहुणी आहे तिथं मी भेटायला गेलो होती. मी अर्ध्या तिकीटवर गेलो. मला समाधान वाटलं. सावंत सरांनी याबद्दल तुम्हाला माहिती सांगितली सांगितली. मग सरांच्या बद्दल जर थोडीफार माहिती सांगा. त्यांनी कसं काय गावामध्ये संघटना कशी काय काढली, तुम्ही त्याच्याबरोबर कसं काम करायला लागला याबद्दल जरा माहिती सांगा. त्यांनी प्रत्येक गावामध्ये संघटना केली. प्रत्येक गावामध्ये ह्या गावामध्ये तरी आधी केली. ते सगळीकडे फिरून सांगतात. संघटना नाही मग नुसतं संघटना स्थापन करणं हे पण ध्येय नाही. ती संघटना टिकली पाहिजे. बऱ्याच वेळेला काय होतं त्यात राजकीय माणसं प्रवेश करतात, त्याला बाधा येते. पण ती कशी हाताळायची, त्यात परत काही दुरुस्त्या करायला लागतात का, पुन्हा नुसते स्थापन करून पण पुढं नाही. त्या संघटनेची उद्दिष्ट काय आहेत, ज्येष्ठांना त्याचबरोबर ज्येष्ठांच्या काय समस्या आहेत, त्या गावात त्यांनी कसं एकत्र यावं, त्या समस्या तिथल्या लेवलवर कशा सोडवाव्यात, त्यातूनच फार निर्माण झाला काही प्रश्न तर तो पुन्हा सरांच्या कानावर. मग पुन्हा सर तिथं येऊन पुन्हा ते सोडवणं म्हणजे ही जी काही हातोटी आहे किंवा सचोटी म्हणतो ज्याला आपण, ती फार वाखाणण्याजोगी सरांच्या बाबतीत आहे. वय माझं आता म्हणजे 63 बसते. म्हणजे आधार कार्डावर ही तारीख आहे. चुकीचं कोण म्हणताय? नाही म्हणजे मी म्हणतोय हा वैयक्तिक. तुम्ही म्हणून काय करायचं वय वसंतराव? चुकी झाली मी म्हणून चालेल. म्हणजे ते कंडक्टर मला काय म्हणाले, तुमचं 65 वय नाही, तुमचं 63 वय बसते, तुमचं हे बसत नाही आणि तुमचं कार्ड तिकीट. 63 कशावर त्यानं सांगितलं ते हे बघू काय बघू. तुम्ही कार्ड दाखवलं कार्ड त्याला दाखवलं असलं कार्ड दाखवलं. मग तुम्ही ते त्यानं वय बसत नाही कशावर सांगितलं? तुमचं 65 वर्ष पूर्ण कशावर ना तुमचे प्राशद झालेत काय पूर्ण? माझे आता 63 म्हणजे तुम्ही सांगा. नाही विषय काय आहे, हे जे कार्ड आहे हे 60 वर्षाच्या वरचं आहे. 65चा विषयच नाही. 65चा विषय तुमचा शासनाचा 65 केलाय, पण हे ज्येष्ठ नागरिकांसाठी 60चा विषय आहे. म्हणजे 60 पूर्ण झाले म्हणून तहसीलदारची सही आहे. विषय काय आहे हे स्वीकारत नाही, हा आमचा विषय आहे. तो एकच महत्व जीवनातला प्रसंग. खूप कंडक्टरने हे केलेलं, आम्हाला बोललेलं मला, तुम्ही हे असाल ते असाल, ज्येष्ठ नागरिक संघटना ते सगळं वायफळ आहे आणि आम्ही काय तुम्हाला हाफ तिकीट देणार नाही, फुल्लच देणार. फुल्लं घ्या, बरं द्या म्हटलं. नंतर पुढं मी विचार करते. मग त्यानंतर मी सरांना भेटले, माझ्या कामाची पूर्तता झाली. हे असे हे तुम्ही आता जे हातात धरलाय ना सर, हे असे कंडक्टर लोकांचे हे कंप्लेंट बुक आहे ना, म्हणजे जे म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसोबत जे गैरवर्तन झालेलं आहे प्रवास करत असताना वगैरे, असे किती प्रकरण आहेत सर एकूण? 1 डझनभर तरी आहेत कमीत कमी. म्हणजे जे पूर्ण लिगल टोकावर गेले म्हणजे हा हे काय याच्यात सगळं आहे ना, ते प्रत्येकाला दंड घडवलेला आहे. या ज्येष्ठ नागरिक संघटनेचं गडिंग्लज शहरामधलं काम झालं, लोकांची सोय झाली. पण खेड्यातला माणूस 30 किलोमीटरच्या अंतरावरचा गडिंग्लजला यायचा, मामलेदारकडे त्याला ओळखपत्र किंवा त्याचं काम त्याविषयी मामलेदार नसायचा, हेलपाटून जायचा. तो कारकून पुन्हा या म्हणायचा, पुन्हा 2 दिवसांनी यायचा, कारकून नसायचा, पुन्हा हेलपाटून जायचा. असं 3-4 हेलपाटे पडली की तो म्हणायचा या कार्यक्रमाला त्याला नर्वसनेस यायचा आणि तो या कामावर इस्तू पडू दे असं म्हणायचा. अण्णांची आमची चर्चा झाली आणि अण्णांना सांगितलं की त्या माणसाचे हेलपाटे वाचले पाहिजेत. मग काय करता येईल सर? तर आपण अण्णा असं करूया, गडिंग्लज तालुक्यातले मोठी मोठी जी गावं आहेत, पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर, अशा 4 ठिकाणी संघटना स्थापन करूया. तेव्हा नेसरी हे त्या भागातलं केंद्र आहे, तिथे एक संघटना स्थापन करूया. हलकणी तिकडचं केंद्र आहे, तिथे एक संघटना स्थापन करूया. इकडं कडगाव आहे, इकडं भडगाव आहे, इकडं कौलगा आहे. अशा मोक्याच्या ठिकाणी संघटना स्थापन करायचं काम आणि त्या भागातल्या लोकांचे कागदपत्र तिथे घ्यायचे, त्यांच्या मिटिंगा तिथे घ्यायच्या. लोकांचीही सोय झाली आणि आमचीही सोय झाली. त्यामुळं 4-5 अशा पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर असं भरभरून काम वाढायला. ज्येष्ठ नागरिक संघटनेविषयी तुम्हाला कसं कळालं, कुणाकडून माहिती मिळाली? हे आमचं
गुलाबा इथं आम्ही इथं ते चळवळी असतो त्या ह्याच्या आमच्या धर्मासाठी त्यानं सांगितलं असा कार्यक्रम आहे आज यायलाच पाहिजे ते आमच्या गुरुवारी मला सांगितलं म्हणून मी आलो. म्हणजे ज्येष्ठ नागरिक संघटना काय आहे तुम्हाला माहित आहे का? नाही काय नाही काम करते वगैरे आज पहिल्यांदाच आलाय का तुम्ही? पहिल्यानं नाही. बरं बरं. ते बी चालेल. तुमचं वय काय आता? वय आणि नाव? 100. 100 वय? हो. नाव काय? आज पहिल्यांदाच आलाय काय तुम्ही? हो हो पहिल्यांदा. त्याच्या आधी नाही मग पत्ता नव्हता आम्हाला. माहीत नव्हतं काय? ती संघटना काय काम करते वगैरे तुम्हाला माहित आहे? काय नाही. कसे काम? काय नाही त्यातलं आजच पहिला दिवस. काय गरज आहे आम्हाला दुनियाची प्रेमाची मायेची गोड करतात आणि मग त्याच्यासाठी हे गोष्ट लागेल भक्तीला असताना आज दुर्दैवाने तिचा उत्साह आहे. आज समाजामध्ये जिकडे देश नवीन होणारी अवेलना सशवल्प अवमान या साऱ्या गोष्टी त्यांच्या वाट्याला येत आहेत आणि हे चित्र पालटण्यासाठी ज्येष्ठ नागरिक संघटनेचा जन्म झालेला आहे. आणि म्हणून अखंड गल्लीपासून दिल्लीपर्यंत आणि काशीच्या नंदनापासून मनेवीच्या चंदनापर्यंत गंगापासून जळगावपर्यंत अखंड देशभर या संघटनेचं दळण मिळेल. अखिल भारतीय स्तरावरची संघटना आहे. त्या संघटनेचं कार्यालय दिल्लीला आहे. त्याच्या अध्यक्ष गेम चालते आहेत. देश पातळीवर संघटना राज्य पातळीवरची संघटना आहे. महाराष्ट्राचे ज्येष्ठ नागरिक महासंघ त्याला इंग्रजीमध्ये फेस्कॉम फेडरेशन ऑफ सिनियर सिटीजन ऑर्गनायझेशन फेस्कॉम असं म्हणतात. त्याचं कार्यालय वाशीला मुंबईला आहे. प्रत्येक जिल्ह्याला एक कार्यालय आहे. त्याचं कार्यालय कोल्हापूरला, प्रत्येक तालुक्याला असं करता करता प्रत्येक गावाला म्हणजे संघटना शेवटच्या माणसापर्यंत गेली पाहिजे या दृष्टिकोनातून आमची चळवळ चालू आहे. गेली 2 वर्ष मी या संघटनेत सभासद झालो. वयाच्या 65व्या वर्षानंतर मी सभासद झालो. तर अतिशय चांगल्या पद्धतीनं काम म्हणजे या ज्येष्ठ नागरिकांना एक प्रकारचा विरंगुळा आणि समाजातल्या ज्या अनेक विविध ज्या गैरकृत्य आहेत ही घालवण्याचं काम या संघटनेमार्फत एक मार्गदर्शक म्हणून समाजातला एक जबाबदार घटक म्हणून काम करत आहेत. या संघटनेकडं समाजानं देखील आदरानं बघावं अशा पद्धतीनं काम चालू आहे. काहींचा गैरसमज असा आहे की रिटायर झाला म्हणजे ती ज्येष्ठ पेन्शन नाही. रिटायरमेंट आणि ज्येष्ठ याच्यात फरक. रिटायर झालेले शासकीय निमशासकीय सेवक, माध्यमिक शिक्षक, प्राथमिक शिक्षक सगळ्या प्रकारचे सेवक. पण ज्येष्ठ नागरिक कुणाला म्हणायचं? कर्मचारी, कामगार, हमाल, सावकार, मोठा, छोटा, बाई, बापडी ज्यांचा पूर्ण आहे ते सगळे आमचे ज्येष्ठ. म्हणजे ज्येष्ठ नागरिकांची आपण याच्या घटक म्हणजे नुसती रिटायर झालेली पेन्शन ज्येष्ठ नागरिक आहे. पण या संघटनेमध्ये आणखी एक पक्ष पाळायचं आपल्याला की ज्येष्ठ नागरिक कुठल्याही पक्षाची बांधिलकी नाही, कुठल्याही पंथाची धर्माची धार्मिक पक्षाची संघटना नाही. ज्याच्यावर जात असेल अशी सगळी माणसं हे आमचे सभासद. त्या प्लॅटफॉर्मवर आम्ही सर्वजण ज्येष्ठ नागरिक, मग ते शेतमजूर असतील, कामगार असतील किंवा समाजातील ज्यांनी वयाची 60 वर्षे पूर्ण केली आहेत ते आम्ही वर्षातून एकदा, 2 वर्षातून एकदा किंवा 6 महिन्यातून एकदा प्रसंगानुसार आम्ही एकत्रित येतो. याचं सर्व श्रेय सावंत गुरुजींना जातं. आणि त्यासाठी त्यांनी विरंगुळा म्हणून एक कामगार आमच्या ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी नगर परिषदेमध्ये नगराध्यक्षांना भेटून त्यांच्या नगरसेविकांना भेटून ते एक संघटना बांधण्याचा, ते एक इमारत उभी करण्याचा संकल्प त्यांनी सोडलेला आहे. हे त्यांचं जे काम आहे अतिशय महत्त्वाचं काम आहे. बाकी मेडिकल साईडला त्यांना ज्येष्ठ नागरिकांना कन्सेशन सरकारी दवाखान्यामध्ये आहे याची कल्पना नसते. मग ती लोक असं काय करतात, प्रायव्हेटच्या मोठ्या खर्चावर दवाखान्यामध्ये जाऊन हाकनाक पैसा वेस्ट करतात. त्यामुळे त्यांना आम्ही कल्पना देतो की तुम्ही
तुम्हाला गव्हर्मेंटच्या मेडिकल फॅसिलिटीज वगैरे ज्येष्ठ नागरिकांना मोफत आहेत, तेव्हा त्याचा तुम्ही उपयोग घ्या. काही सुविधा आल्या त्यांचा उपयोग घ्या. असं जसे जसं नवीन येईल आणि आम्हाला राज्य सरकारकडून येतील त्या आम्ही त्यांना गोष्टींचं मार्गदर्शन करतो. रामकुमार सावंत सर यांच्याशी पहिलं त्यांनी मला संपर्क झाला. त्यांनी मला योजना बोलून दाखवली, असं प्रत्येक खेडेगावी जाऊन ब्लड ग्रुप करायचं आहे. त्या दृष्टीनं मी त्यांना हो नाही म्हणत मी त्यांना तयारच गेलो आहे. तयारी झाली माझी मनाची ब्लड ग्रुप करण्यासाठी. मग असं गडिंग्लज, आजरा, चंदगड, गारगोटी ह्या तालुक्यातनी मी बरेच प्रत्येक खेडेगावातनी जाऊन ब्लड ग्रुप केले. म्हणजे रिजनेबल रेटमध्ये करावं असं त्यांची इच्छा होती. त्या दृष्टीने मी त्याच वेळी पेरेंट्स ॲक्ट नावाचा गव्हर्नमेंटनं ज्येष्ठ नागरिकांची कायदा केला. जी मुलं आपल्या आईबापांच्या जेवणखानाचा पोटापाण्याचा प्रश्न मिटवणार नाहीत, त्यांच्याकडे बघणार नाहीत, त्यांना 5,000 रुपये दंड आणि 3 महिन्याचा कारावास अशा तऱ्हेचा तो कायदा आहे. आणि तो कायदा 2007 साली अंमलात आला. पुन्हा त्याच्यामध्ये आणखी काही सुधारणा होऊन 2010मध्ये सुधारित कायदा झाला आणि तो राबवण्याचं भाग्य आजरा, चंदगड, गडिंग्लज या 3 तालुक्यामध्ये 1 डझनभर मायपित्यांना तो कायदा राबवून त्यांना दिलासा देण्याचं काम आमच्या संघटनेने केलेलं आहे. समजा एखाद्या कुटुंबामध्ये एखाद्या त्याच्या वडिलांना, आईना मुलं जर त्रास देत असली, बघत नसली, तर त्यांच्या घरी जाऊन त्या मुलांना समज द्यायची आणि मग त्यांची काळजी घेण्यासाठी सांगायचं. अशा प्रकारे स्वतःच्या पदर न जातात तिथं, ते कुठं बी असू देत, चंदगडला असू देत, इथं करंबळीला असू दे, ऐनापूरला असू दे, हिरलग्याला असू दे, अन्य कुठल्याही भागात असू दे, त्यांना समजलं म्हटलं की ते त्यांच्याकडे धावून जातात आणि अडचणीच्या वेळी तरी अगदी सदैव त्यांचा हात पुढं असतोय. कायदा आणि व्यवहार यांची सांगड घालण्याची गरज. मग त्या मुलांच्या मी भेट घेतो, त्यांना विश्वासात घेतो, त्यांची बाजू समजून घेतो, त्यांना नंतर समजावून सांगतो आणि बाबाने यांच्याकडून जन्म घेतला त्यांना बाळगणं हे तुझं काम आहे, हे त्याच्या पोटातून. आणि जर त्यातून तो वरदान नाही तर मग आमचं कायद्याचं आम्ही इंजेक्शन देतो आणि ते इंजेक्शन असा हळूहळू सगळं दिसतं आणि मग त्याला त्या हृदयाच्या रुग्णवासाला किंवा दंडाला पात्र राहावं लागतं. माझी खात्री आहे, मला आशा आहे की या अंदाजमध्ये असं काही नसावं आणि असेल तर आम्हाला निर्भयपणे सांगायला भीतीबद्दल असेल तर एक पत्र लिहून टाका. प्रांत अधिकारी हे त्या कायद्याच्या व्यासपीठाचे अध्यक्ष म्हणून असतात आणि त्यांचा जो डिसिजन असतो तो फायनल डिसिजन असतो, त्याला अपीलसुद्धा नाही. याच्यामध्ये वकील द्यावा लागत नाही. आम्हीच त्या केसेस लढवतो आणि आम्ही जी माहिती देऊ त्या माहितीच्या आधारे प्रांतसाहेब त्या मुलांना बोलवतात, आईवडिलांना बोलवतात, त्यांचे जाबजबाब घेतात, छाननी करतात आणि मुलांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात. नाही ऐकलं तर ते निर्णय घेतात आणि त्यांना त्यांच्या खात्यावर 10,000 रुपये बँक अकाउंटला जमा करण्याचा लेखी आदेश देतात. तो पाळला नाही तर त्यांना तुरुंगाची हवा दाखवतात. माता असेल किंवा पिता असेल, पण हेही तितकंच मला सांगायचं आहे की एवढ्या ठिकाणी फिरलो, मला जी मुलं आहेत ज्यांच्या विरोधात पालकांनी तक्रार दिलेली आहे ती चांगली डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत, वकील आहेत, लेक्चरर आहेत, MS सर्जन आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी आहेत, शिक्षण विभागामध्ये सुद्धा वरिष्ठ अधिकारी आहेत. का तर आई म्हणते माझ्या मुलाला मी सांभाळलं, रक्ताचं पाणी केलं, उपाशी राहिले त्याला सांभाळलं म्हणून वडील म्हणत होते. मला एवढे अर्ज आले, आता एवढ्या ठिकाणी मी आज पोटगी दिलेल्या त्यांना दिलेले असतील माझ्या त्या ह्याच्यात, पण एक सुद्धा माणूस मला मुलगा आई वडिलांनी एका सुद्धा अर्ज दिला नाही की माझा मुलगा शेतकरी आहे आणि तो शेतकरी आणि मुलगा मला सांभाळत नाही. शिक्षण घेतो मग कसलं घेतो शिक्षण? मग मात्र त्यांना कायद्याचा बडगा दाखवतो आम्ही आणि कायद्याच्या माध्यमातून त्यांना वाकवतो. हे करत असताना आम्हाला काही वेळा मान अपमानही सहन करावा लागला आहे, काही वेळा धमक्याही ऐकाव्या लागल्या आहेत, काही वेळा अंगावरही आलेलं आहे, काही वेळा झोंबाझोंबी झालेली आहे. पण हे जरी झालं
तरी आम्ही एका चांगल्या कामासाठी हे करतो आहोत असं समजून यातला एक जो आनंद आहे तो अखंडपणे राहिलेला आहे. याच्यामध्ये सुद्धा या पेरेंट्स ॲक्टमध्ये आणखी काही सुधारणा होण्याची गरज आहे, तेही शासनाला मी सांगितलेलं आहे. त्याच्यात कोणती सुधारणा होण्याची गरज आहे? जेव्हा आम्ही हा कायदा घेऊन ग्रामीण भागात जातो, फील्ड वर्क करतो, त्यावेळी कसल्याही प्रकारचं आम्हाला संरक्षण नाही. ते संरक्षण होणं मिळणंही गरजेचं आहे. फ्रंटवर यायला असं वेळ लागतोय असं नाही. जेव्हा दोघं सोबत ज्यावेळी चालतात ना त्यावेळी खूप चांगलं काम होत आहे. समोरची पार्टी म्हणजे आता ज्येष्ठ नागरिक संघटना आणि हे प्रशासन असेल, पदाधिकारी असतील, त्यांचं रिलेशन कसं आहे किंवा ते कुठल्या पद्धतीनं मागणी करतायत, रास्त मागण्या आहेत किंवा नाही. उगाच आवाढव्य मागण्या करून ते होणार नाही आहे. आणि त्यांना पण माहीत आहे की काय मागायला पाहिजे आणि प्रशासन काय देऊ शकते किंवा नगरपालिका काय देऊ शकते. हे ज्यावेळी ताळमेळ बसतो त्यावेळी खूप चांगल्या पद्धतीनं कामं होतात. खरं तर ज्येष्ठ नागरिक हे आमच्यासाठी एक आदराचे व्यक्ती आहेत, सर्व ज्येष्ठ नागरिक. त्यामुळं त्यांचे असे काही जर प्रश्न असतील तर ते एकदम तत्परतेने आणि प्राधान्याने सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो. आता त्यांनी STचा जो मुद्दा सांगितला पासचा, तर त्याच्या बाबतीत आता आम्ही आजच लगेच ST डेपो मॅनेजर यांना पत्र देऊ आणि हा त्यांचा प्रश्न निकाली काढू. आणि याच प्रश्नाबाबत नाही तर इतरही त्यांचे जर जे प्रश्न असतात त्यालाही आमचा प्रतिसाद असाच असतो. या चळवळीमध्ये म्हणताय त्याप्रमाणे बरोबर आहे, पुरुषांचा आणि स्त्रियांचा. तर पुरुषांच्यापेक्षा स्त्रियांचा सहभाग फार कमी आहे. त्याचं कारण आहे असं, आमची जी पुरुषप्रधान संस्कृती आहे, आम्ही 4 चौघं इथं बसलो आणि बायका जरा चौकटीला असं वाकून बघायला आलं तर आम्ही अजूनही म्हणतो, हे जा शाने आहेस, तुला काही कळत नाही. खरं म्हणजे तिला काहीतरी कळालं म्हणून संसार झाला, म्हणून मुलं बाळं झाली, म्हणून हे घराचं रूप पालटलं, म्हणून हे सुखाचे दिवस आले. तर अशा पद्धतीनं हिनवणं शिनवणं बरोबर नाही. म्हणून या वयामध्ये ज्येष्ठ संघटने भूमिकेमध्ये मी सांगतो की जेवढी तुम्हाला ज्येष्ठांना पुरुषांना किंमत आहे तेवढी ज्येष्ठ महिलांची किंमत आहे. जाणीव जागृती नाही ना ह्याच्यातली. आपण जर गेलो तर काय होईल याची जाणीव जागृती जी पाहिजे ना, त्यांचं मन अजून जागृत झालेलं नाही. पण संघटनेच्या मार्फत तुम्ही तिथं त्यांच्यापर्यंत जाणं किंवा हो, मग त्यासाठी मग आपण त्यांच्या गरजेचं आहे. बरोबर, अगदी बरोबर आहे. मग त्यासाठी मी तर म्हणते ना, त्यांचं एक प्रशिक्षण घेऊया, स्वतंत्रपणे त्यांना बाजूला काढूया, त्यांना सांगूया की तुम्ही या, हे आपल्यासाठी आहे, हे कुणा समाजासाठी आपण करत नाही, स्वतःसाठी करतोय. कौटुंबिक अडचणी भरपूर आहेत हो, महिलांच्या कौटुंबिक अडचणी. काही वेळा घरातून त्यांना परवानगी नसेल, जायचं नाही, तुझं काय नडले, आम्ही आहे की बघायला, तुमची काही गरज आहे असं म्हणणारे पण आहेत, जाम म्हणणारे कमी आहेत. बरं, पण खेड्यापाड्यामध्ये कसं असतं, घरची कामं, शेती, जनावरं घरातली, दूध दुभतं, गोठा स्वच्छ करणे, घरातली स्वच्छता, त्यामध्ये बाई गुरफटून गेली असं. आम्ही गावोगावी महिलांच्या संघटना बांधायचं काम सुरू केलेलं आहे. गडिंग्लज तालुक्यातल्या मोठ्या मोठ्या गावामध्ये ह्या संघटना सुरू झालेल्या आहेत. आता प्रत्येक गावात जिथं संघटना पुरुष आहेत तिथं महिलांची संघटना, असं आमचं पुढचं पाऊल आहे, ते हळूहळू होणार आहे. खरं तर मी एका अत्यंत दुर्गम खेड्यातला माणूस आणि आमच्या सुविद्य पत्नी एका मोठ्या शहरातल्या एका सुस्थितीत असलेल्या कुटुंबातली कन्या. म्हणजे आमच्या वाट्याला जेवढं म्हणून दारिद्र्य तेवढं सगळं आलं, पण यांच्या वाट्याला यांच्या सुदैवानं जेवढं सुखवस्तू जीवन आलं आणि ही शहरातली कन्या खेड्यात आली, ही त्यांच्या कुटुंबाची आणि यांच्या मनाची खूप मोठी योगदानाची आमच्या दृष्टीने ही लाख मोलाची गोष्ट आहे. शिवाय त्यांच्याबरोबर त्यांची मिसेस पण खूप चांगली आहे. घरी आलेल्या माणसाचं स्वागत करायचं, त्याची चौकशी करायची. आता वय वर्ष 76 असेल, त्यांना कमरेचा त्रास आहे, चालता येत नाही, पण घरी गेल्यानंतर तुमचं स्वागत करणार, तुमची सगळी चौकशी करणार, तुम्हाला तांब्यावर पाणी देणार, 1 कप चहा देणार आणि त्यांच्याकडे जे आहे ते तुम्हाला खायला देणार. समाजामध्ये इतर काही ज्या बाबी आहेत संघटना सोडून पण, किंवा कोण गोरगरीब असेल, एखादा कोणतरी शिक्षणापासून वंचित असेल किंवा आणखीन काही समस्या, तर त्या बाबतीत मात्र सरांचं ती एक दूरदृष्टी फार वेगळी आहे. त्यांना त्यांचा सत्कार करणं, समजा एखाद्यानं प्रामाणिकपणा कुठेतरी दाखवलेला आहे, एखादा काहीतरी व्यंग आहे त्याच्यामध्ये, पण त्यानं काहीतरी त्याच्यामध्ये काहीतरी वेगळं कौशल्य आहे,
तर ते सुद्धा ते हेरतात. कोणतरी काय एखादी वस्तू सापडलेली आहे तर सरांचं पत्र त्या व्यक्तीला पोचवतं, जोडपत्र वैशिष्ट्य म्हणजे. आणि पुन्हा त्यांचं पत्र, त्यांची परमिशन घेऊन त्याचा सत्कार करायला पण सर जातात. आणि मला खरोखर या संघटनेत काम करताना आनंद वाटतोय आणि काहीतरी बाबा आपल्या हातून व्हावं ही एक मोठी त्यांच्याकडे भावना आहे. काय नाहीतर संघटनेचा पैसा खाल्लं म्हणून काय असं आवाज तर काहीच नाही. आमचे अध्यक्ष कित्तूरकर साहेबांना सुद्धा माहीत आहे, ते सुद्धा मला बऱ्याच वेळा म्हणतात अशी काटकसर होणे नाही किंवा असा हिशेबी माणूस होणे नाही. काय अशी आमची बऱ्याच वेळा चर्चा होती आमच्या संचालकांच्यामध्ये सुद्धा. घरात सगळं काय कमी पडत नाहीत आम्हाला, सगळं आणून देतात. खरं ते बाहेर आपल्यालाच त्रास घेतात नाही, इकडं तिकडं फिरतात, जेवायचं नाही काय नाही, ह्या गावात त्या गावात फिरत राहतात नुसतं. म्हणजे जेवणाची शोध नाही काय नाही असं करतात नाही, नुसतं ही चळवळ. आणि ह्या कार्यामध्ये त्यांचं एकला चलोरो अशी ही परिस्थिती आहे की समाजाकडून बऱ्याच वेळेला ज्येष्ठ नागरिकांचं म्हटल्यानंतर बऱ्याच वेळेला आता म्हातारपणी तुम्ही काय करणार आहात असं प्रश्न उपस्थित करतात. परंतु असं म्हटलं जातं की ओल्ड पीपल आर द ब्लेसिंग्ज ऑफ द गॉड. म्हणजे हे समाजाला अतिशय उपयुक्त असे अनुभवी लोक असतात आणि की त्यांचं मार्गदर्शन वेळोवेळी तरुण पिढीला, मध्यमवर्गीयांना आणि त्याचबरोबर इतर समाजालासुद्धा होणं गरजेचं असतं. अशी माणसं जी आहेत ही समाजाची खरी संपत्ती आहे आणि ती संपत्ती टिकवणं हे आम्हा सर्वांचं काम आहे. मला या चळवळीमधून काय मिळालं असं जेव्हा विचारतात लोक, त्यांना जे काही मिळालं नाही ते मला मिळालेलं आहे. म्हणजे काय तर कोण म्हणतोय माझी कंबर झळली, कोण म्हणतोय गुडघे झळले, कोण म्हणतोय मान माजेली, कोण म्हणतोय BP आहे, कोण म्हणतोय शुगर आहे, कोण आहे. पण सुदैवानं मला यातलं काहीही नाही. BP नाही, शुगर नाही, कसली गोळी पत्ते पाणी काहीही नाही. 2 वेळा जे पुढ्यात येईल ते मी डोळं झाकून खातो, त्याचं सगळं रक्त होतं आहे. पडल्या पडल्या झोप लागते, हाक मारली की उठून बसतो, दुसऱ्या हाकेला मी चालायला लागतो. म्हणजे माझी तब्येत जी आज मितीला आहे ती संसारित आहे पण ठणठणीत आहे. याचं सारं श्रेय माझं ह्या चळवळीला आहे. आमचा शेवट या संघटनेमध्येच होणार आहे. त्याचं कारण असं, ज्याचा शेवट गोड ते सारंच गोड.